इम्पॉर्टंट स्पेलिंग म्हणजे स्पेलिंग जेव्हा आपण पार्ट करतो तेव्हा तर शब्दाचं काय मिनिंग आहे त्या चॅप्टरसाठी आपल्या लक्षात राहतं, जे आपण ॲज अ इम्पॉर्टंट कीवर्ड्स म्हणून पण घेऊ शकतो. तर फ्रॉम अ किंगडम टू एन एम्पायर चॅप्टरचे मग एम्पायर, मग काय होतं, अशोकाचं एम्पायर होतं. हाऊ एम्पायर इज डिफरंट फ्रॉम किंगडम आपण या चॅप्टरमध्ये शिकलो आहे. कावड, अशोकाने काय केलं होतं, मेसेजेस कावड केले होते वेगवेगळ्या रॉक्सवरती किंवा स्तंभांवरती. मॅसिव्ह म्हणजे मोठे मोठे रॉक्सवरती केले होते. पिलर म्हणजे काय, स्तंभावरती त्याने कार्व केले होते. सारनाथला काय आहे, आपला एम्ब्लेम आहे लायनचा. इन्स्क्रिप्शन म्हणजे दगडांवर केलेले कार्विंग. इन्स्क्राइब्ड म्हणजे कार्विंग केलं. चंद्रगुप्ता हे मौर्यांचा मेन फर्स्ट राजा होता मौर्य घराण्याचा, आणि मौर्याज कोण होते, एम्परर होते. सो चंद्रगुप्त आणि मौर्य हे दोन्ही स्पेलिंग आपल्याला आले पाहिजेत. चाणक्य कोण होता, सल्लागार होता चंद्रगुप्ताचा, जो खूप हुशार होता. चाणक्यालाच कौटिल्य पण म्हटलं जातं. सो चाणक्य, कौटिल्याने बुक लिहिलंय अर्थशास्त्र, इकॉनॉमीवरती. हे बुक फॉलो होतं अजूनही बऱ्याचशा ठिकाणी. डायनेस्टी म्हणजे त्यांनी सांगितलं की चंद्रगुप्त मौर्यांच्या याला डायनेस्टी का म्हटलं जातं, म्हणजे एकाच राजघराण्यामध्ये वेगवेगळे लोक जेव्हा राजे होतात तेव्हा त्यांना डायनेस्टी म्हटलं जातं. मग 3 मेन राजे होते, चंद्रगुप्त स्वतः, मग बिंदुसार आणि अशोका. आता त्यांचं जे किंगडम होतं त्या किंगडमच्या ज्या मेन राजधान्या होत्या ते होत्या पाटलीपुत्रा, तक्षशिला आणि उज्जैन. म्हणजे खूप मोठं किंगडम असल्यामुळे ते डिवायडेड होतं आणि प्रत्येक जे सेंटर होतं ते त्याच्यासाठी ऑफिशियल्स होते गव्हर्न करायला. मग परत एक वर्ड आले की मर्चंट, फार्मर्स कुठून आले, हे म्हणजे पॉईंट्स आहेत जिकडनं लोक एंटर करायचे इंडियामध्ये. मग ऑफिशियल्स होते या सगळ्या रूल करायला, म्हणजे तिकडचं टॅक्सेस कलेक्शन बघायला ते ऑफिशियल्स. त्याच्यानंतर हू इज एम्परर, मग अशोका एम्परर होते किंवा मौर्याज एम्परर होते. मग ते कसं त्यांचं राज्य केलं जातं की ऑफिशियल होते ते लोकांकडनं टॅक्स कलेक्ट करायचे, त्या ऑफिशियल्सवरती मेसेंजर्स लक्ष ठेवायचे किंवा मेसेज टू अँड फ्रॉ करायचे. स्पाईस होते जे त्या सगळ्यांवरती लक्ष ठेवायचे. मग राजा स्वतः सुपरवाईज करायचा. राजाचे मिनिस्टर्स होते, मंत्रीज होते. आणि प्रोव्हिन्स म्हणजेच काय की वेगवेगळे भाग जे राजाचे त्यांनी भाग केलेले त्याला प्रोव्हिन्स म्हणतात. गव्हर्नर म्हणजे त्या प्रोव्हिन्सला गव्हर्न करणारा. ट्रिब्यूट म्हणजे अपार्ट फ्रॉम टॅक्स लोकांना ट्रिब्यूटमध्ये काही इम्पॉर्टंट मौल्यवान वस्तू द्यायला लागायचं, त्याला म्हणतात ट्रिब्यूट. अँबॅसेडर म्हणजे राजदूत, एक जो ग्रीक राजाचा अँबॅसेडर आला होता आणि त्याने अशोकाबद्दल जे काही लिहिलं होतं राजांबद्दल त्याच्यामध्ये हा वर्ड आला अँबॅसेडर. प्रोसेशन म्हणजे मिरवणूक, रॉयल मिरवणूक, राजांची मिरवणूक काढली जायची. कशातून काढली जायची, पॅलनक्विन म्हणजे पालखीमधून मिरवणूक काढली जायची. सर्वंट म्हणजे बरेचसे लोक सर्वंट असायचे, तर सर्वंट आणि स्लेव्सना चांगलं ट्रीट करा असं अशोकाने मेसेज दिला होता. मौर्यन म्हणजे काय, मौर्य घराण्याला मौर्यन म्हणजे मौर्यन राज्य असं म्हटलं जायचं. प्राकृत ही लँग्वेज होती आणि ब्राह्मी ही स्क्रिप्ट होती. प्राकृत लँग्वेज आणि ब्राह्मी स्क्रिप्ट वापरून अशोकाने त्याचा मेसेज दिलेला आहे. स्क्रिप्ट म्हणजे ज्याच्यात आपण लिहितो. कलिंग आहे काय, कलिंग वॉर नंतर अशोकाला रिअलायझेशन झालं की आपण युद्ध थांबवायला पाहिजे. ओरिसा, कलिंगा म्हणजे आत्ताचं ओरिसा. हॉरिफाईड म्हणजे युद्धामधला संहार बघून, व्हायलन्स म्हणजे हिंसा बघून, ब्लडशेड रक्त बघून काय झालं, अशोका काय झाला होता, हॉरिफाईड झाला होता. कॉन्कर्ड म्हणजे काय, जिंकलं. मॉन्क म्हणजे संन्यासी, स्लेव म्हणजे गुलाम, धम्म म्हणजे जे धर्म आपण म्हणतो संस्कृत भाषेत त्याला प्राकृत भाषेत धम्म म्हटलं जातं. वर्शिप म्हणजे पूजा करणं. रिलिजन म्हणजे धर्म. कॉन्फ्लिक्ट म्हणजे अशोकाने बघितलं की लोकांमध्ये काय आहेत, कॉन्फ्लिक्ट आहेत, म्हणजे त्यांचं एकमेकांशी पटत नाही, भांडतात, म्हणून त्याने काय केलं, महामत्ता नेमले, धम्मा महामत्ता. जे कोण होते लोकांना जाऊन मेसेजेस देणारे. महेंद्र आणि संघमित्रा हे अशोकाची मुलं आहेत. हे रामपूर्वा बुल म्हणजे हे स्टॅच्यू आहे, एक स्कल्पचर आहे जे खूप सुंदर आहे आणि आता ते राष्ट्रपती भवनामध्ये आहे. हे या धड्यात आलेलं आहे. ह्याचं पिक्चर दाखवून आपल्याला याच्याबद्दल क्वेश्चन्स येऊ शकतात. क्रिचर्स म्हणजे सगळे प्राणी मात्र. कंपॅशन म्हणजे दया. अशोकाने असा मेसेज दिला की सगळ्यांना कंपॅशन दाखवा. क्रिटिसाइज करणं म्हणजे एकमेकांच्या धर्माला नावं ठेवणं, याला म्हटलं क्रिटिसाइज करणं. तर हे सगळे स्पेलिंग्स आणि हे पॉईंट्स इम्पॉर्टंट आहेत या धड्याचे. थँक्यू. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील, याची तुम्हाला हेल्प होत असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तुम्हाला अजून कोणत्या चॅप्टर्सचे व्हिडिओज पाहिजे ते कमेंट नक्की करा.